हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नगरपरिषद लेखापाल व लेखापरीक्षक याकरिता जो पेपर 2 आहे त्यामधील महत्त्वपूर्ण टॉपिक इन्कम टॅक्स यावर प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. आणि आपण काय करणार आहे की अकाउंटंटसाठी एक मी सेपरेट प्लेलिस्ट करतो, कारण की आधीचे 3 व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केले आहेत वेगवेगळ्या टॉपिकवर, ते देखील आपण बघू शकतात. आजच्या व्हिडिओला सुरुवात करायचं आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, चॅनलवर सर्वप्रथम आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लगेचच लाईक करा. तर व्हिडिओला सुरुवात करायचं आहे. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज दी असेसमेंट इयर? ऑप्शन आहे द इयर इन विच इन्कम टॅक्स इज अर्न, द इयर इन विच टॅक्स इज पेड, द इयर इन विच इन्कम इज असेस्ड फॉर टॅक्स पर्पज, ऑर द इयर इन विच टॅक्स रेट चेंजेस. तर लक्षात घ्या, असेसमेंट इयर आपण कशाला म्हणतो, तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य उत्तर असेल. द इयर इन विच इन्कम इज असेस्ड फॉर टॅक्स पर्पजेस. लक्षात घ्या, ऑप्शन तुम्हाला सर्व सारखे वाटतात, परंतु त्याच्यात थोड्या काय म्हणता येईल की चेंजेस असतात, त्यामुळे काळजीपूर्वक ऑप्शन बघा. ज्या विद्यार्थी मित्रांना मॉक सराव करायचा असेल त्यांनी व्हिडिओ पॉज करून खाली कमेंट देखील करू शकता. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, हू इज कन्सिडर्ड अ रेसिडेंट फॉर टॅक्स पर्पज? ऑप्शन आहे समवन हू लिव्ज इन अ सिटी, सेकंड समवन हू होल्ड्स अ पर्टिक्युलर व्हिजा, थर्ड समवन हू स्पेंड्स मोर दॅन 180 डेज इन अ कंट्री, समवन हू ओन्स अ प्रॉपर्टी. तर लक्षात घ्या, रेसिडेंट फॉर अ टॅक्स पर्पज म्हणजे जो रहिवासी आहे टॅक्स पर्पजसाठी, तर तो आपण कोणाला म्हणतो? ऑप्शन क्रमांक 3 समवन हू स्पेंड्स मोर दॅन 180 डेज इन अ कंट्री, त्याला आपण काय म्हणतो? रेसिडेंट फॉर अ टॅक्स पर्पज. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3, व्हॉट इज द पर्पज ऑफ इन्कम टॅक्स? इन्कम टॅक्सचं विद्यार्थी मित्रांनो पर्पज काय आहे? ऑप्शन आहे टू फंड गव्हर्नमेंट प्रोग्राम्स, टू प्रमोट सेव्हिंग, टू रेग्युलेट प्राइजेस, की टू इन्करेज इम्पोर्ट्स. तर सगळ्यात सोपं आहे, इन्कम टॅक्स आपण का देतो? तर लक्षात घ्या, गव्हर्नमेंटला पैसा पाहिजे असतो वेगवेगळे प्रोग्राम करण्यासाठी, योजना आखण्यासाठी, बरोबर, प्रोजेक्ट करण्यासाठी, त्याकरिता आपण इन्कम टॅक्स देत असतो. सोपा प्रश्न होता. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4, विच गव्हर्नमेंट बॉडी इज रिस्पॉन्सिबल फॉर ॲडमिनिस्ट्रेटिंग इन्कम टॅक्स इन मोस्ट कंट्रीज? ऑप्शन आहेत मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, सेंट्रल बँक, चेंबर ऑफ कॉमर्स, की नॅशनल पार्क्स ऑथॉरिटी. म्हणजे खालीलपैकी कोणती गव्हर्नमेंट बॉडी अशी आहे की जी इन्कम टॅक्सला रेग्युलेट करते, थोडक्यात की तिची रिस्पॉन्सिबिलिटी असते की इन्कम टॅक्स रेग्युलेट केलं पाहिजे? तर ते डिपार्टमेंट असतं मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, बरोबर. अर्थ मंत्रालय जे असतं तेच विद्यार्थी मित्रांनो हे गोष्टी बघत असते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5, विच टाईप ऑफ इन्कम इज युजली एक्झेम्प्ट फ्रॉम इन्कम टॅक्स? इन्कम टॅक्समधून खालीलपैकी कोणतं एक जे इन्कमचं साधन आहे ते विद्यार्थी मित्रांनो वगळण्यात आलं आहे? ऑप्शन आहेत सॅलरी, डिव्हिडंड्स, कॅपिटल गेन, की गिफ्ट रिसिव्ड फ्रॉम रिलेटिव्स. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, गिफ्ट रिसिव्ड फ्रॉम रिलेटिव्स हे इन्कम टॅक्समधून वगळण्यात आलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 6, व्हॉट इज TDS? TDS म्हणजे काय? हा अगदी बेसिक प्रश्न आहे अकाउंटंटसाठी. ऑप्शन आहे टॅक्स डिडक्शन सोर्स, टोटल डिडक्शन सिस्टीम, टॅक्स डिस्ट्रीब्युशन सर्व्हिस, की टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. तर राईट आन्सर आहे TDS म्हणजे टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 7, विच फॉर्म इज यूज्ड बाय इंडिव्हिज्युअल टू फाईल देअर इन्कम टॅक्स रिटर्न? इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याकरता वेगवेगळे फॉर्म असतात, त्यापैकी इंडिव्हिज्युअल बिझनेसमनसाठी वेगळा असतो, इंडिव्हिज्युअलसाठी वेगळा असतो. तर इंडिव्हिज्युअल कोणता फॉर्म भरेल? ITR 1, 4, 6 की 8? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ITR 1 फाईल करावा लागतो इंडिव्हिज्युअलला इन्कम टॅक्स भरताना. ज्यावेळेस तुम्हाला जॉब लागेल, इन्कम सुरू होईल, त्यानंतर तुम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागेल. नेक्स्ट आहे क्वेश्चन क्रमांक 8, व्हॉट इज द पेनल्टी फॉर लेट फायलिंग ऑफ इन्कम टॅक्स रिटर्न? तुम्ही जर उशिराने इन्कम टॅक्स जर भरला, आयकर जर भरला, तर किती टॅक्स तुम्हाला लागेल किंवा पेनल्टी लागेल? ऑप्शन आहे 5% ऑफ टॅक्स ड्यू, 10% ऑफ टॅक्स ड्यू, 1% ऑफ द टॅक्स ड्यू पर मंथ ऑफ अ डिले, की नो पेनल्टी फॉर लेट फायलिंग. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, 1% ऑफ टॅक्स ड्यू पर मंथ ऑफ अ डिले. म्हणजे प्रत्येक महिन्याला सपोज तुमचा 10,000 ड्यू असेल, बरोबर, आणि तुम्ही एक महिना जर वाढत गेला तर त्याचा 1% म्हणजे 10,000चा 1% किती होईल? 100 रुपये. म्हणजे 4 महिने जर लेट केलं तर किती? 400 रुपये तुम्हाला भरावे लागतील पेनल्टी म्हणून. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 9, विच सेक्शन ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट अलोज फॉर डिडक्शन ऑन होम लोन इंटरेस्ट? तर ऑप्शन आहेत सेक्शन 80C, सेक्शन 24, सेक्शन 10, की सेक्शन 44 AD. तो होम लोनचा जो इंटरेस्ट असतो तो इन्कम टॅक्समध्ये कशाच्या अंतर्गत येतो? डिडक्शन येतं. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, सेक्शन 24. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 10 बघायचा आहे, व्हॉट इज द करंट गुड अँड सर्व्हिसेस टॅक्स रेट इन इंडिया? तर सांगा, गुड अँड सर्व्हिस टॅक्स रेट इन इंडिया काय आहे ॲज ऑफ 2021? तर तो आहे 18%. ऑप्शन क्रमांक 3 18% आहे.
आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपण लेखापरीक्षण आणि लेखासेवा पेपर 2 आपण ज्या पद्धतीने प्रश्न बघतायस त्याच पद्धतीने एकूण 1400+ प्रश्न विद्यार्थी मित्रांनो डिझाईन केलेत. क्वालिटी क्वेश्चन आहेत. तुम्हाला परीक्षेमध्ये फक्त 40 प्रश्न विचारणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, प्रत्येक टॉपिकवर ॲटलिस्ट विद्यार्थी मित्रांनो 60 ते 70 क्वेश्चन आहे. त्यामुळे हे जे 15 टॉपिक आहेत ना ते सगळे तुमचे कव्हर होऊन जातील. 1 ते 2 वेळेस रिवाईज करा, तुम्हाला नक्की मदत होईल. प्राईज आहे 199 रुपये. परचेस करण्यासाठी तुम्ही 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकता. मी तुम्हाला गॅरंटी देतो की नक्की तुम्हाला या मटेरियलचा यूज होईल. तसेच विद्यार्थी मित्रांनो पेपर 1 सामान्य ज्ञान याकरता देखील आपल्याकडे मटेरियल आहे. चालू घडामोडींचे प्रश्न आहेत. त्यासोबत इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था, पर्यावरण आणि समाजसुधारक हे सर्व टॉपिक कव्हर केले आहे. 5000+ प्रश्न आहे. प्राईज आहे 249. परचेस करण्यासाठी 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. विद्यार्थी मित्रांनो दोन्ही मटेरियल जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला ऑफरमध्ये दिलं जाईल. त्याकरता तुम्ही मला पहिल्यांदा व्हॉट्सअप करा, डिटेल घ्या आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो परचेस करू शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे. क्वेश्चन क्रमांक 11. व्हॉट डज द टर्म असेस रेफर्स टू इन्कम टॅक्स टर्मोलॉजी. तर ऑप्शन आहे द पर्सन हू असेस इन्कम, द पर्सन हू फाइल्स द रिटर्न, द पर्सन लायबल टू पे टॅक्स की द पर्सन रिसिव्हिंग द इन्कम. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 असेस. याचा अर्थ होतो द पर्सन लायबल टू पे टॅक्स. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 12. अंडर विच हेड ऑफ इन्कम वुड रेंटल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी बी टॅक्स्ड. ऑप्शन आहे सॅलरी, कॅपिटल गेन्स, अदर सोर्सेस की हाऊस प्रॉपर्टी. तर खालीलपैकी जो इन्कम आहे रेंटल इन्कम तो कोणत्या टॅक्स ब्रॅकेटमध्ये येतो. तर तो येतो ऑप्शन क्रमांक 4 हाऊस प्रॉपर्टी यामध्ये येतो. त्यानंतर पुढे जायचं आहे. क्वेश्चन क्रमांक 13 बघूयात. विच सेक्शन ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट प्रोव्हाइड्स डिडक्शन फॉर मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम्स. तर लक्षात घ्या, मेडिकल इन्शुरन्सचे जे प्रीमियम असतात ना, लक्षात घ्या तुम्ही जर मेडिकल इन्शुरन्स काढला स्वतःचा किंवा आईवडिलांचा तर तो जो स्लॅब असतो किंवा जो सेक्शन असतो त्याला आपण म्हणतो सेक्शन 80D. याच्या अंतर्गत तुम्ही विद्यार्थी मित्रांनो काय म्हणू शकता की सवलत घेऊ शकतात. म्हणजे तुमची जी इन्कम टॅक्सची जी अमाऊंट असेल त्यामधून ही अमाऊंट डिडक्ट होईल आणि उरलेल्या अमाऊंटवर तुम्हाला इन्कम टॅक्स लागेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 14. व्हॉट इज द टॅक्स ट्रीटमेंट फॉर ॲग्रिकल्चरल इन्कम इन मेनी कंट्रीज. ऑप्शन आहेत फुल्ली टॅक्सेबल, पार्शली टॅक्सेबल, नॉन टॅक्सेबल की टॅक्स्ड ॲट रिड्यूस रेट. तर लक्षात घ्या, ॲग्रिकल्चरमधून जे इन्कम येतं ना सर्व जेवढ्याही मॅक्झिमम कंट्री आहे तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो नॉन टॅक्सेबल म्हणजे त्यावर कोणताही प्रकारचा टॅक्स लागत नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन क्रमांक 15. व्हॉट इज द मॅक्झिमम लिमिट फॉर टॅक्स फ्री ग्रॅज्युएट इन्कम इन इंडियाज. टॅक्स फ्री ग्रॅज्युएट इन्कम किती राहील विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन आहेत 5 लाख, 10 लाख, 15 लाख की 20 लाख. तर लक्षात घ्या, मॅक्झिमम लिमिट जे आहेत ग्रॅज्युएटी ज्यांना भेटते त्यासाठी ते मॅक्झिमम लिमिट आहे ते आहे 5 लाख. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 16 बघूयात. विच इन्कम इज नॉट कन्सिडर्ड अंडर द हेड सॅलरी फॉर टॅक्स पर्पजेस. ऑप्शन आहेत बेसिक सॅलरी, डेअरन्स अलाउन्स, हाऊस रेंट अलाउन्स की डिव्हिडंड. खालीलपैकी कोणता जो विद्यार्थी मित्रांनो हेड आहे तो सॅलरीच्या हेडमध्ये येत नाही टॅक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी. तर तो आहे डिव्हिडंड्स येत नाही. बाकीचे जे 3 आहेत जसे की बेसिक सॅलरी, डिअरन्स अलाउन्स आणि हाऊस रेंट अलाउन्स हे सॅलरीच्या हेडमध्ये ऑटोमॅटिकली येत असतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 17. विच सेक्शन ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट डील्स विथ द क्लबिंग ऑफ इन्कम ऑफ मायनर चाइल्ड विथ दॅट ऑफ हिज पॅरेंट. ऑप्शन आहे सेक्शन 64 ATC 10 की 44 AD. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 सेक्शन 64 हा विद्यार्थी मित्रांनो येतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 18. व्हॉट डज टर्म फिस्कल इयर रेफर. फिस्कल इयर विद्यार्थी मित्रांनो टर्म काय डिनोट करते. ऑप्शन आहेत कॅलेंडर इयर जानेवारी टू डिसेंबर, अकॅडमिक इयर जुलै टू जून, फायनान्शियल इयर एप्रिल टू मार्च की मान्सून इयर जून टू मे. अगदी सोपं आहे. फिस्कल इयर म्हणजे काय की जे फायनान्शियल इयर आहे त्याला आपण फिस्कल इयर म्हणतो, ते असतं एप्रिल टू मार्च. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 19 बघूयात. विच इन्कम इज नॉट एक्झेम्प्ट अंडर सेक्शन 10 ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट. खालीलपैकी कोणता जो विद्यार्थी मित्रांनो तुमचा पगाराचा स्रोत आहे तो विद्यार्थी मित्रांनो वगळण्यात येत नाही सेक्शन 10 अंतर्गत. ऑप्शन आहे ॲग्रिकल्चरल इन्कम, ग्रॅज्युएटी रिसिव्ड बाय गव्हर्नमेंट एम्प्लॉईज, डिव्हिडंड फ्रॉम डोमेस्टिक कंपनीज, इंटरेस्ट फ्रॉम सेव्हिंग बँक अकाउंट. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 डिव्हिडंड फ्रॉम डोमेस्टिक कंपनीज हा जो आहे तो सेक्शन 10मधून वगळण्यात आलेला नाही आहे, यावर टॅक्स पे करावाच लागतो. त्यानंतर नेक्स्ट हू इज रिक्वायर्ड टू पे ॲडव्हान्स टॅक्स.
ऑप्शन आहे सॅलरीड एम्प्लॉईज ओनली, सेल्फ एम्प्लॉईड इंडिव्हिज्युअल ओनली, बोथ सॅलरीड एम्प्लॉईज अँड सेल्फ एम्प्लॉईड इंडिव्हिज्युअल की रिटायर्ड इंडिव्हिज्युअल ओनली. तर लक्षात घ्या ॲडव्हान्स टॅक्स विद्यार्थी मित्रांनो जे बोथ सॅलरीज एम्प्लॉई आणि जे सेल्फ एम्प्लॉईड इंडिव्हिज्युअल आहेत त्या दोघांना विद्यार्थी मित्रांनो पे करावा लागतो. त्यानंतर नेक्स्ट बघूयात क्वेश्चन क्रमांक 21. व्हॉट इज द मॅक्झिमम लिमिट फॉर टॅक्स डिडक्शन अंडर सेक्शन 80C ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट. तर जे ऑलरेडी जॉब करतायत ना त्यांना सगळ्यांना याचं उत्तर यायलाच पाहिजे. तर 80C विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मॅक्झिमम किती लिमिटपर्यंत सवलत घेऊ शकतात. तर लक्षात घ्या हे जे लिमिट आहे ते आहे 1.5 लाख. तर 80C काय काय येतं, तुम्ही जर PPF ओपन केलं असं पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ते देखील येतं, परंतु एका आर्थिक वर्षात तुम्ही 1.5 लाखापर्यंत फक्त गुंतवणूक करू शकता. किंवा सुकन्या समृद्धी योजना येते ती देखील यामध्ये येते. अशा पद्धतीने 80C आपल्याला जर अजून सोर्स माहीत असेल तर खाली कमेंट करा. 80C तुम्ही कोणकोणत्या गोष्टींचा लाभ घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन क्रमांक 22. विच फॉर्म इज यूज टू फाईल इन्कम टॅक्स रिटर्न फॉर कंपनीज. तर कंपनीसाठी आपण इंडिव्हिज्युअलसाठी बघितला होता ITR 1 होता. तर ज्या कंपनीज आहेत त्यांसाठी कोणता फॉर्म तुम्हाला फिल करावा लागतो, ITR 1, 3, 6 की 7. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 ITR 6 हा जो फॉर्म आहे तो तुम्हाला फाईल करावा लागतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 23. व्हॉट इज द करंट लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स रेट फॉर इक्विटीज इन इंडिया. तर लक्षात घ्या आपण जर कधी झिरोदा किंवा अशा कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून जर गुंतवणूक केली असेल, सपोज म्युच्युअल फंड घेतलं असेल, तर आपल्याला माहीत असतं की कॅपिटल जो गेन असतो तो किती असतो, तर तो असतो 10% इतका विद्यार्थी मित्रांनो कॅपिटल गेन तुम्हाला पे करावा लागतो लॉंग टर्मसाठी. पण तो कधी असतो 1 लाखाच्या वरती जर प्रॉफिट असेल तर त्या रकमेवर तुम्हाला पेड करावा लागतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 24. विच सेक्शन ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट डील विथ द टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स ऑन सॅलरी इन्कम. तो कोणता सेक्शन इन्कम टॅक्समधील की जो TDS जो सॅलरीतून कट होतो त्याच्याशी संदर्भात आहे. ऑप्शन आहे सेक्शन 192, सेक्शन 194A, सेक्शन 194H की सेक्शन 195. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 सेक्शन 192 याच्याशी संदर्भात आहे. त्यानंतर नेक्स्ट यायचं आहे क्वेश्चन क्रमांक 25. तर लक्षात घ्या पुढचा क्वेश्चन आहे व्हॉट इज द मॅक्झिमम लिमिट फॉर टॅक्स फ्री हाऊस अलाउन्स इन इंडिया. तर टॅक्स फ्री हाऊस जर तुम्हाला पाहिजे असेल तर मॅक्झिमम लिमिट किती आहे बघा. 25% ऑफ बेसिक सॅलरी, 40% ऑफ बेसिक सॅलरी ॲक्च्युअली HRA रिसिव्ड की ₹5,000 पर मंथ. तर लक्षात घ्या 25% ऑफ बेसिक सॅलरी पण असतं, ॲक्च्युअल HRA रिसिव्ड पण असतं, पण इथं मॅक्झिमम लिमिट विचारलं आहे. त्यामुळे मॅक्झिमम लिमिट हेच असतं की ॲक्च्युअल जो तुम्ही HRA रिसिव्ड केला असतो तो तुमचं टॅक्स फ्री हाऊस अलाउन्ससाठी मॅक्झिमम लिमिट आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो इन्कम टॅक्सवर आपल्याकडे टोटल 100 क्वेश्चन आहे. तर आपण आपल्या स्क्रीनवर बघू शकता की क्वेश्चन बँकमध्ये इन्कम टॅक्स 14 नंबरला आहे. याच्यापैकी मी फक्त आज 25 क्वेश्चन घेतले. या टॉपिकवर टोटल 100 क्वेश्चन आहे. मी तुम्हाला फक्त आता सॅम्पल क्वेश्चन घेतलेले आहेत. बाकी जे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला पाहिजे असेल PDF स्वरूपात तर तुम्ही काय करायचं 9356556034 व्हॉट्सअप करा. आणि विद्यार्थी मित्रांनो पेमेंट करून तुम्ही 1400+ क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो 2 तासात रिव्हिजन करू शकता. तुमची एक्झामची डेट पुढे गेली परंतु अभ्यास करा. तुम्ही कोणत्याही बुकमधून तयारी करत असाल परंतु हे जे एक्स्ट्रा मटेरियल असतं ना आम्ही एक्झाममध्ये कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात, लेवल काय आहे त्या पद्धतीने तयार करतो. त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल. हे आपण विद्यार्थी मित्रांनो नक्की परचेस करा, तुम्हाला फायदा होईल. तसेच लक्षात घ्या एखाद्या स्टुडंटला मराठी व्याकरण जर तुम्हाला डिफिकल्ट जात असेल तर मराठी व्याकरणाची क्वेश्चन बँक आहे. टॉपिक वाईज क्वेश्चन आहे. आपल्या स्क्रीनवर डिटेल दिले आहेत. 1800+ क्वेश्चन आहे. 129 रुपयामध्ये घेऊ शकता. ॲप्टिट्यूडची देखील क्वेश्चन बँक आहे. डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. हे देखील घेऊ शकता. त्यासोबत इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक दिली आहेत. डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. तसेच लक्षात घ्या आपल्याला चालू घडामोडी जर पाहिजे असेल त्या देखील परचेस करू शकतात सेपरेटली. किंवा तुम्ही जर पेपर 1 सामान्य ज्ञान जर एकच वेळेस घेतलं तर ते तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो चांगलं पडेल. तसेच सर्व प्रश्नपत्रिका देखील आपल्याकडे 199 प्राईज आहे ज्यामध्ये 100 टेस्ट आहेत. एकूण 2785 प्रश्न, 10 फुल लेंथ टेस्ट आहेत ज्यामध्ये एकूण 1000 प्रश्न आहेत. प्रत्येक सर्व प्रश्नपत्रिकेत मराठी इंग्लिश सामान्य बुद्धिमत्ता यांचा समावेश केला आहे. आता तुम्ही जर अकाउंटंटचं जर मटेरियल बघितलं तर त्यामध्ये प्रश्न आणि उत्तर लगेच दिलं आहे रिव्हिजन करण्यासाठी. परंतु हा मॉक सरावसाठी ह्या सर्व प्रश्नपत्रिका आहे. म्हणजे सुरुवातीला प्रश्न असतील आणि खाली ॲन्सर की दिली. त्यामुळे तुम्हाला मॉक सराव करायला नक्की फायदा होईल. तर ज्याही विद्यार्थी मित्रांनो मटेरियल पाहिजे असेल त्याने 9356556034 यावर लगेचच व्हॉट्सअप करा आणि अभ्यासाला सुरुवात करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. आणि इतर टॉपिकवर जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर खाली कमेंट करा की अजून व्हिडिओ पाहिजे, मी अजून व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेल. थँक्यू.